रामसेज किल्ला नाशिक वापी रस्त्यालगत पेठ पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून 3273 फूट उंचीवर आहे. नाशिकपासून पायथ्याशी असलेले आशेवाडी हे शहर 8 किलोमीटर अंतरावर आहे. असे मानले जाते की वनवासाच्या काळात भगवान रामाने या जागेला काही काळासाठी आपले निवासस्थान बनवले होते. किल्ल्याचे बांधकाम 9व्या ते 11व्या शतकातील आहे. उत्तर पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरातमधील खानदेशाच्या वाटेवर कर गोळा करणे हा किल्ल्याचा मुख्य उद्देश आहे. किल्ल्याला त्याच्या स्थानामुळे त्या महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण तो नाशिकहून जाणाऱ्यांच्या आणि येणाऱ्यांच्या मार्ग चिन्हांकित करतो. किल्ल्याच्या परिघात खडकांची उभी भिंत अत्यंत संरक्षित करते. किल्ल्याच्या पूर्वेला असलेल्या खडक कापलेल्या प्रवेशद्वाराजवळ एक छोटेसे मंदिर रामाला समर्पित केले आहे. सर्वात बाहेरील संरचनात्मक भिंतीचे अवशेष अजूनही दृश्यमय आहे. किल्ल्याचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या जल व्यवस्थापन प्रणालीची वास्तुकला, ज्यामध्ये मंदिराच्या बाजूला एक कुंड आणि किल्ल्याच्या वरच्या बाजूला एक जलाशय आहे. वरच्या दिशेने जाताना एक छोटासा कुंड दिसतो. जलाशयाचे स्थान आणि कुंड एकाच उभ्या रेषेत आहेत. आजही या कुंडांमध्ये उन्हाळ्यात चांगले पाणी साठते, जे ते खडकांच्या संपर्कात झाल्यापासून प्राप्त होते आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीस पुरेसा पुरवठा होता असे मानले जाते. खडकांमधून कुंडात झिरपणारे पाणी आजही पाहिले जाऊ शकते. 1682 मध्ये औरंगजेबाने रामसेज किल्ला ताब्यात घेण्यासाठी शहाबुद्दीनच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पाठवले. हा संघर्ष 6 ते 7 वर्ष चालला. माणसे आणि दारुगोळा यांच्या बाबतीतील मुघलांचे लष्करी श्रेष्ठ असूनही रामसेज किल्ला घेण्यात त्यांना अयशस्वी झाले. सततच्या प्रयत्नानंतर हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य अखेरी विजय मिळवला आणि मुघल सैन्याची माघार घेतली. 1819 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे कॅप्टन ब्रिज यांनी रामसेजला भेट दिली, तेव्हा त्याने याचे वर्णन "Neither so large nor as high as most of the Nashik hills, but not so small as Hatgad." म्हणजेच नाशिकच्या बहुतेक डोंगरा एवढे मोठे किंवा उंच नाही, परंतु हातगडा एवढे लहान नाही, असे वर्णन केले आहे. त्यांच्या अहवालात 2 प्रवेशद्वार असल्याचा उल्लेख आहे. एक आतमध्ये, इतर मोठे पण हातगाडा इतके मोठे नाही. दरवाजापर्यंतच्या वाटेवर इतर कोणत्याही नाशिक किल्ल्यांपेक्षा कमी उघडी जमीन होती. धूळ आणि कचऱ्याने झाकून ठेवलेल्या सापळ्याच्या दरवाजाने खाली एक रस्ता होता, ज्याला गुप्त रस्ता किंवा चोर स्टार म्हणतात. एक वेळी रस्ता सापडणारा होता. पूर्वेकडील हा छुपा प्रवेशद्वार रामसेज पासून अंदाजे 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरगडाच्या वाटेवर नेला. किल्ल्याभोवती एक भिंत होती, ज्याचे वर्णन ब्रिजने काही ठिकाणी सहन करण्यायोग्य असे केले, परंतु बहुतेक उदासीन होते. किल्ल्यात 2-3 बॉम्बप्रूफ आणि दारुगोळा चेंबर्स दगडाने बांधलेले होते. त्याने नोंदवले की किल्ल्यातील शोधात सुमारे 1 टन धान्य आणि कमी प्रमाणात मीठ, 8 तोफा, 9 लहान तोफा ज्याला जंबुरा म्हणतात, 21 जिंगल किंवा मोठे मस्के, 30 तांब्याची भांडी, 41 पितळ भांडी, 256 पौंड गन पावडर, 40 पौंड गंधक, 45 पौंड शिगे आणि 240 भांग. येथे हत्तीचे सापळे, तंबू, गालीचे आणि लोखंडी भांडी देखील होती, जी एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची होती. कॅप्टन ब्रिग्जने किल्ल्यात मिलिशियाच्या 2 कंपन्या सोडल्या, एक टेकडीच्या माथ्यावर आणि दुसरी खाली गावात. स्थानिक लोक आणि इतर लुटेरे यांच्यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी 90 किंवा 100 माणसाचा हा मोठा पक्ष गडावर तैनात होता. 1818च्या मराठा युद्धादरम्यान त्या काळचे रामसेजचे किल्ल्याचे रक्षक त्र्यंबकांच्या पतनानंतर ब्रिटिशांना शरण गेलेल्या सातारांपैकी एक रामसेज किल्ला होता. व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.